नमस्कार सर. नमस्कार इला. नमस्कार. स्वागत आहे. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली आयोजित संवाद वर्गात लेखक कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आजचे 13वे पुष्प विणण्यासाठी नवी कुमार भारती पाठ्यपुस्तकातील पद्य 9 मी वाचवतोय या कवितेचे सुप्रसिद्ध कवी आदरणीय श्री सतीश काळसेकर सर आज आपणाशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच जिच्या सहकार्यातून आजचा हा वेबिनार यशस्वी होतोय ती म्हणजेच इला गोरे. कम्प्युटर इंजिनियर आहे आणि सध्या ती PhD करते. तीही आज आपल्या इथं संवाद वर्गासाठी उपस्थित आहे. मी सौ वैशाली अडमुठे या दोन्ही अतिथींचं प्रशालेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कदम सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम आपण सन्माननीय सतीश काळसेकर सरांचा परिचय पाहू. मी इला गोरे हिला निमंत्रित करते की तिने सतीश काळसेकर सरांचा परिचय करून द्यावा. इला गोरे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, माझे बाल मित्रांना. माझं नाव इला गोरे आहे आणि तुम्हाला ही खूप छान संधी मिळतेय की तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात असलेली कविता मी वाचवतोय या कवितेच्या कवीशी तुम्हाला थेट संवाद साधता येतोय. आता आपण सगळ्यांनाच माहितीये ही कोरोना महामारी जी मार्च पासून सुरू झालेली आहे आणि आपण सगळे या लॉकडाऊनमुळे घरी अडकलेलो आहोत. तुम्ही शाळेत जाता, मी कॉलेजमध्ये जाते आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की शाळेत जाण्याची मजा काही वेगळीच असते. ते आपण मिस करतोय सगळं. तुम्ही मिस करताय, मीही मिस करतेय. पण या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही अजूनही म्हणजे शाळा नसून पण घरात असून अभ्यास करताय या गोष्टीचं तुमचं कौतुक आहे. मला असं वाटतं की तुम्ही लकी आहात. तुम्हाला थेट कवीशी, लेखकांशी गप्पा मारायला मिळतंय, बोलायला मिळतंय. मी शाळेत असताना हे नव्हतं. अर्थात आता कॉलेजमध्ये मला मिळतं हा चान्स, पण मी असं मानते की तुम्ही जास्त लकी आहात. तुम्हाला बोलता येतंय, काही प्रश्न विचारता येतात डायरेक्टली तुमच्या असलेल्या कवितेच्या कवीशी. तर आता आपण ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे कवी सतीश काळसेकर. बऱ्याच जणांना म्हणजे तुमच्या शिक्षकांना माहितीये, साहित्यातील लोकांना माहितीये, पण तुम्ही जे माझे बालमित्र आहात तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी थोडक्यात त्यांची माहिती देते, मी ओळख सांगते. कवी सतीश काळसेकर यांचे इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांचे संग्रहाचे संपादन केले आहे. तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग आहे. त्यांनी बँक युनियनचे काम सांभाळले आहे. तेव्हापासूनच ते डाव्या चळवळीत अग्रेसर होते. त्यांनी साधना या मॅगझिनसाठी लिखाण केले आहे. लोकवाङ्मय वार्तापत्र संपादक म्हणून काम केले आहे. त्यांना वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. नाशिक येथे झालेल्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सामाजिक चळवळीत नेहमी सहभागी असतात. त्यांना भटकंतीची विशेष आवड आहे. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितींचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2007 या मासिकेतून घेतलेले आहे. तर ही झाली अगदी छोटीशी ओळख. आता मला असं वाटतंय की तुम्ही त्यांना मनात येईल ते प्रश्न विचारा. जे काही वाटेल, तुम्हाला असं वाटेल की हा तर खूपच क्षुल्लक प्रश्न आहे, हा फार मोठा प्रश्न आहे, मी कसं विचारू, पण विचारा. कारण की संवाद फार महत्वाचा आहे. मग तो संवाद तुमच्या पालकांशी असू दे, तुमच्या मित्रमैत्रिणींशी असू दे, आजी आजोबांशी असू दे, समाजातील इतर बरेच घटक आहेत त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी असं म्हणते की तुम्हाला ही खूप छान संधी मिळाली आहे थेट कवीशी बोलण्याची. तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, मनात येईल ते प्रश्न विचारा.
धन्यवाद. धन्यवाद इला. खरंच विद्यार्थी मित्रांनो, मी वाचवतोय ही जी कविता आहे ती रसिकांना अंतर्मुख करणारी अशी आहे. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचं वास्तव चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहेच, पण हाकेतून आई, गावगाडाचा व्यवसाय असेल, मैदानी खेळ, आपली मातृभाषा या जुन्या पण चांगल्या गोष्टी कुठंतरी हरवत चाललेल्या आहेत, ही खंत आपणाला या कवितेतून जाणवते. ही जुनी संस्कृती आपण जपली पाहिजे, ही कवींची तळमळ सुद्धा आपणाला या कवितेच्या माध्यमातून वाचायला किंवा अनुभवायला मिळते. आणि या निमित्तानं मी सरांना विनंती करते की एक कवी या नात्यानं आपण मी वाचवतोय या कवितेबद्दलचे अनेक पैलू आम्हा विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवावेत. आदरणीय सतीश काळसेकर. कवितेविषयी बोलणं ही जरा तशी कठीण गोष्ट असते. ह्याचं कारण असं असतं की जे काही बोलायचं असतं ना ते सगळं कवीने कवितेमध्येच आधीच व्यक्त केलेलं असतं. त्यामुळे त्याच्यापाशी त्या कवितेवर आणखी भाष्य काही करावं अशी फारशी माहिती नसते. पण एकूण कविता आणि कविता आणि कवी यांच्या संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे. मला सतत असं एक वाटलेलं आहे, मी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेलं आहे. म्हणजे एक वेळचं जेवण जेवून मी कॉलेज केलंय आणि गावात ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला जवळजवळ एक नदी क्रॉस करायची, एक डोंगर क्रॉस करायचा आणि पुढे शाळा करायची, असं मी माझ्या वालावल या कोकणातल्या गावात शिक्षण घेतलेलं आहे. मी मुळातला कोकणातला आहे आणि आता पुन्हा मुंबई सोडून कोकणातच राहायला आलोय, पेणमध्ये. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कविता माझ्यासोबत मला वाटतं, मला आठवत आहे तिथपासून शाळेपासूनच मी शब्दांचा जरा वेडा होतो, कविता लिहाव्याशी वाटायची. पण खऱ्या अर्थाने माझं कविता लेखन जे आहे ते साधारणपणे वयाच्या 25 नंतर आहे. कारण कविता ही फार मोठी जोखीम असते, म्हणजे कठीण गोष्ट असते, म्हणजे इतकी सोपी नाही. म्हणजे ज्या प्रकारे लोक कवितेकडे बघतात त्याच्याहून कविता ही फार गंभीर गोष्ट आहे असं मी माझ्या पुरतं तरी मानतो आणि मी तसा जगतही आलो आहे. आणि त्यामुळे कविता भरमसाठ लिहिणंही माझ्याकडून झालेलं नाही. फारच 3 संग्रह वयाच्या 75 पर्यंत, म्हणजे काय फार मोठं लेखन नाही. पण मी भटक्या माणूस आहे आणि भटकण्यावरचं माझं जे पायपीट नावाचं पुस्तक आहे ते वाचणाऱ्यांच्या रोजनिशीशी जोडून घेऊन जर वाचलं तर मला वाटतं माझा एकूण सगळा स्वभाव लोकांपर्यंत जावा. त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला शिक्षकांना अशी विनंतीही करेन की वाचणाऱ्याची रोजनिशी ठीकच आहे, म्हणजे ते पुस्तक आता 13-14 वर्षानंतर सुद्धा लोकांमध्ये वाचलं जातं. आजही मला कुठल्या तरी दूरच्या गावातून फोन येतात. पण त्याच्याबरोबर पायपीट सुद्धा वाचलं जावं असं मला वाटतं. कारण पायपीटमध्ये मी ज्या समाजामध्ये जगतो किंवा मी ज्या देशामध्ये सगळा वावर आहे माझा, त्या देशाविषयीचं सगळं प्रेम पायपीटमध्ये व्यक्त झालेलं आहे आणि ते नेहमीच्या पद्धतीने प्रवास वर्णन नाही आहे. आत्ता तुमच्या समोर जी कविता आहे, मला वाटतं पाठ्यपुस्तकांमध्ये माझी दुसरी कविता असेल. याच्या आधी एकदा एक कविता पुस्तकांविषयीची लागून गेली आहे. कारण पुस्तकं, भटकणं, गाणं ऐकणं हे माझे सगळे आवडीचे विषय आहेत आणि त्या ह्याच्यातूनच मी सगळं माझे व्यक्त केलेलं आहे. तर ह्या कवितेत थेट मी कशाविषयी बोलतोय तर आपण जे काही गमावून बसतो त्याविषयी बोलतोय. हे दुःख आहे, म्हणजे हे दुःख आहे आणि कवी नेहमीच दुःखाविषयी बोलतो आणि दुःखितांच्या बाजूने तो उभा राहतो. अशी म्हणजे जगभरच्या कवींचं वर्तन जर आपण पाहिलं, म्हणजे अगदी नेरुदा पहा किंवा मायकोवस्की पहा किंवा आत्ताचा अगदी अलीकडचा कवी अरुण कुलटकर पहा, हे सगळे कवी आहेत ना, हे दुःखाविषयी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि दुःखाविषयी लिहितात. कोणीही असं सुखाची कविता मला आठवत नाही, म्हणजे फार आनंद झाला आणि हर्षोत्फुल होऊन ते एखादं गीत वगैरे ठीक असतं, पण त्याच्या पलीकडे कविता ही नेहमीच दुःखाशी संबंधित असते. कवितेच्या बाबतीत दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कविता ही आपण आपल्याला हक्क आहे, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला, म्हणजे तुम्ही आता समोर जे आहात
त्या प्रत्येकाला कविता लिहिण्याचा हक्क आहे, तो तो आपण अबाधितच ठेवला पाहिजे. पण लिहायला लागल्यानंतर आपण का लिहितो आहोत, कसं लिहितो आहोत, याला काही एक परंपरा आहे. आणि ती परंपरा अगदी मराठीचा गाथा सप्तशतीचा आपण सोडून देऊ, ती खूप जरा आधीची आहे. पण नाही म्हटलं तरी अगदी ज्ञानेश्वरी पासून जर आपण जवळजवळ 700 वर्षांचा आपल्याला सगळा वाङ्मयाचा इतिहास लिखित सापडतो. मौखिक इतिहास तर आणखी मोठा आहे. म्हणजे त्या मौखिकीचं म्हणजे बहिणाबाई चौधरी ऐकणं म्हणजे काय चीज असते ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मौखिक इतिहास तर आहेच, पण लिखित इतिहास सुद्धा आपल्याला 700 वर्षाचा उपलब्ध आहे. आणि त्यातही मराठीचं भाग्य आहे की तुम्ही ज्या भाषेत, ज्या मातृभाषेत बोलता, ज्या मातृभाषेतून लिहिता किंवा लिहिण्याचा प्रयत्न करता, त्या मातृभाषेची जी थोरवी आहे ती तुम्हाला देणारा तुकाराम नावाचा आपल्याकडे अत्यंत मोठा, म्हणजे त्याला तुलना, म्हणजे आज जगामध्ये जे महत्वाचे कवी समजले जातात त्यापैकी एक संत तुकाराम आहे. आणि आपण नशिबान आहोत, आणि तुम्ही नशिबान आहात की संत तुकाराम हा आपला पूर्वज आहे. हा हा किती पूर्वज आहे, तर आपल्या जगण्याच्या व्यवहारातल्या अनेक म्हणी, अनेक वाक्प्रचार हे तुम्हाला तुकारामातूनच आलेले दिसतात. म्हणजे तुकारामाच्या बाबतीत दिलीप चित्रे नावाच्या माझ्या एका ज्येष्ठ मित्राने असं म्हटलं होतं की मराठीत जर कोणी स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर लिहिलं असेल तर ते फक्त तुकारामानेच लिहिलं असण्याची शक्यता आहे. इतका त्याचा म्हणजे त्याचा प्रदेश, त्याच्या काळाची झेप ही सगळी इतकी जबरदस्त गोष्ट आहे की तुकारामाला तोडच नाही. आणि हा तुकाराम आपल्या सगळ्यांचा एका प्रकारे वंशज आहे, पूर्वज आहे. ह्याचा आपण फार बारकाईने अभ्यास केला तर मला वाटतं कविता लिहिताना सुद्धा ते उपयोगी पडेल. म्हणजे तुम्ही जर तुकारामाची गाथा वेगवेगळ्या प्रसंगी हळूहळू वाचत गेलात तर तुमचं भवतालाविषयीचं ज्ञान हे प्रचंड वाढण्याची शक्यता असते. भवतालाविषयीची कणव प्रचंड वाढली असण्याची शक्यता आहे. मी तर मागे एका ठिकाणी असं म्हणालोही आहे की तुकाराम हा माझ्यासाठी माझ्या भाषेचा, माझ्या जगण्याचा कोश आहे. म्हणजे ज्या कोशाला मी सतत रेफर करत असतो किंवा जोडत असतो संदर्भासाठी, असा हा कोश माझ्यासाठी उपलब्ध आहे. ही कविता मी लिहिली त्यावेळेला काय होतं, तर मी कोकणातून आलेला माणूस, कोकणामधले अनेक गोष्टी मी लहानपणी उपभोगलेल्या होत्या. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मी शहरामध्ये आलो आणि शहरामध्ये वावरायला लागलो त्यावेळेला मला काही गोष्टी मी हरवतोय असं वाटलं. आणि मला त्या मोलाच्या वाटत होत्या. म्हणजे जे मोलाचं नाही ते हरवणं मी समजू शकतो, पण अत्यंत मोलाच्या गोष्टी ज्या थेट आपल्या माणूसपणाशी संबंधित आहेत, अशा गोष्टी आपण जर गमावल्या तर आपण आपली सगळी जी मागची इतिहासाची आणि प्रत्यक्ष जगण्याची पार्श्वभूमी आहे तीच गमावून बसू. आणि कवितेचं मोठं सामान जे आहे ज्यातून कविता येते ती म्हणजे माझी संबंध जगण्यातली सगळी जी करुणा आहे म्हणा, राग आहे, संताप आहे, ह्या सगळ्या ज्या भावभावना आहेत त्या मी कवितेतून व्यक्त करत असेन तर मला माझा गमावलेला सगळा वारसा सुद्धा कवितेतून सांगता आला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या कविता लेखनात ते करण्याचा माझ्या ताकदीने प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातली ही एक कविता आहे की मी वाचवतोय माझी आई किंवा माझं सगळं भूतकाळ. तर हे मी कवितेच्या आधाराने करतो असं मला सतत वाटत आलेलं आहे. सर, मग कवितेची भाषा शैली मुक्त छंद की छंद मुक्त, आणि मुक्त छंद आणि छंद मुक्त या प्रकारामध्ये नेमका काय फरक आहे? खरं म्हणजे मी तसा भाषाशास्त्राचा किंवा मराठीतल्या व्याकरणाचा ज्याला आपण नियमित म्हणजे अकॅडमिक शिक्षण घेतलेला असा स्वतःला समजत नाही. मी जेव्हा शाळेत होतो ना त्यावेळेला गंमत अशी होती की मी कधी आयुष्यात पुढे जाऊन कविता लिहीन असं मला वाटलंच नव्हतं. माझ्या आवडीचा विषय होता तो गणित आणि शास्त्र. आणि त्या दोन्ही विषयात मला खूपच रस होता. आणि भाषेकडे काय माझा फारसा लक्ष नव्हता. त्यामुळे
भाषा ही एक आपली 35% मार्क मिळवण्यापुरती आहे असंच मी धरून चाललो होतो. पण मला वाटायला जी परिस्थिती आली त्या परिस्थितीमुळे मला सायन्सला जाताच आलं नाही, आणि सायन्सला न जाता आल्यामुळे मी भाषेकडे आलो, भाषा विषयाकडे म्हणजे आर्ट्सकडे आलो. आर्ट्सकडे आल्यानंतर मला माझ्या लक्षात एक गोष्ट आली की मला कविताही लिहावीशी वाटते. आता माझ्यासमोर कविता म्हणून काय होतं त्यावेळेला, तर मला माझी आवडती गोष्ट होती ती म्हणजे तुकारामाचे अभंग किंवा ओव्या, हेच छंद माझ्या आवडीचे होते. आणि माझ्या दृष्टीने ह्या फार सोप्या आणि साध्या गोष्टी आहेत. ज्याकडे आपल्याकडे छंदशास्त्रावरचं एक मोठं पुस्तक आहे, ते माझ्या इकडे आहे, म्हणजे जवळजवळ 800 पानांचं ते पुस्तक आहे, छंदोरचना म्हणून, आणि त्याच्यामध्ये सगळ्या छंदांचा अभ्यास आहे. पण मला काय ते फारसं रुचलं नाही, किंवा माझी एकूण ताकद कमी असेल छंदामध्ये लिहिता येण्याच्या संदर्भात, त्यामुळे त्या ताकदीचा एक परिणाम झाला असेल. पण मी आत्ता जवळजवळ वयाच्या 40 नंतर ज्या वेळेला ह्याचा विचार करायला लागलो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात यायला लागलं, आणि जगभरच्या कवितेच्या वाचनाने लक्षात आलेली गोष्ट अशी होती की तुमच्या कवितेला छंदांची बंधनं फारशी सोसत नाहीत किंवा फारशी लाभदायी होत नाही. मौखिक परंपरेची ती गरज होती, कारण पाठांतराचा प्रश्न होता. पण ज्या वेळेला लिखित परंपरा सुरू झालेली आहे त्यावेळेला आपल्या मनातला सगळा जो कल्लोळ असेल तो सगळा मनातला कल्लोळ कुठल्या तरी छंदामध्ये बांधून लोकांसमोर आणावा किंवा स्वतःसमोर व्यक्त करावा, ह्यापेक्षा सुद्धा तिला तिचा कल्लोळ जसा कसा यायचा असेल तसा तो व्यक्त होणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटायला लागलं. आणि म्हणजे एका बाजूने माझी अपरिहार्यता असेल, दुसऱ्या बाजूने माझी गरजही असेल की मुक्तछंद. मग मी ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी कविता कशी लिहितोय, मुक्तछंद म्हणजे हा एक छंद आहे का, कारण त्याचा छंद म्हणून विचार झालेला आहे. तर मग मला असं वाटतं की मला जसे इतर छंद उपयोगी पडत नाही तसा मुक्तछंदही उपयोगी पडत नाही. माझ्या दृष्टीने माझी कविता ही छंदमुक्त कविता आहे. तिला कुठल्याही छंदात बांधण्याची मला गरज वाटत नाही. त्या कवितेची आंतरिक लय असते, त्या आंतरिक लयीची व्यक्त होण्याची एक गरज असते. त्या गरजेतून मला जशा ओळी तोडाव्याशा वाटतात, लहान कराव्याशा वाटतात, मोठ्या कराव्याशा वाटतात, कधी एका शब्दातच व्यक्त करावं असं वाटतं, ते मला अधिक उचित आणि योग्य वाटतं. त्यामुळे मी ज्यावेळेला छंदमुक्त असं म्हणतो त्यावेळेला हे सगळे घटक आहेत, हे घटक आपण विचारात घ्यायला हवे. याच्यामध्ये कुठेही मला कोणाही मोठ्या लहान कवीचा अपमान करण्याची जराही इच्छा नाही. त्यांच्या ताकदीने छंद त्यांना लखलाभ होत. पण माझ्यासाठी मला छंदाच्या रचनेमध्ये सगळं बांधून घेणं आणि त्यासाठी मी काहीतरी आणखी मेहनत करत राहणं हे मला फारसं काही रुचत नाही, पटत नाही असं आपण म्हणूया. त्यामुळे मी मुक्तछंदाचा जो सगळा हे आहे त्याला छंदमुक्त असा शब्द वापरून त्याचं म्हणजे हा शब्द हा नुसता शब्दच्छल नाही आहे की मुक्तछंद की छंदमुक्त. माझ्या दृष्टीने कवितेला छंदापासून मी मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. हे मला वाटतं तुम्ही जरा समजून घ्यावा. म्हणजे मी मुक्तछंद आणि छंदमुक्त असे दोन वेगवेगळे शब्द का वापरतो. आपण या कवितेमध्ये आपल्या बोलीतून आई हा शब्द हरवत चाललेला आहे आणि गोठ्यातल्या गायी सुद्धा त्यांचा हंबरणाच बंद झालेला आहे. याबाबत नेमके आपले विचार आम्हा विद्यार्थ्यांना सांगावे. बरं नाही, मला वाटत असं एकदम सगळं ह्याने रागाने बोलणं, पण फार नम्र होऊन बोलण्यापेक्षा थोडासा राग व्यक्त करणं बरं असं मला वाटतं. आत्ता तुम्ही गेलात तर माझ्याकडे माझ्या मावशी येतात मदत करायला. त्या मावशीच्या घरातली जी 5-6 मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणही त्यांच्या आईला आई म्हणत नाही. मी माझ्यापुरतं मग काही गोष्टी निक्षून केलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना मराठी शाळेत घालण्याचा प्रयत्न करणं,
त्यांच्या मराठीच्या वाचनाकडे लक्ष देणं, या गोष्टी मी केल्या. पण आज एका वेगळ्या ज्यांना आपण म्हणू की जगण्याचा एक वेगळा रेटा सगळ्यांवरती झालेला असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आई म्हणण्यापेक्षा मम्मी म्हणणं जास्त सोयीचं आहे, किंवा बाबा म्हणण्यापेक्षा पप्पा म्हणणं जास्त सोयीचं आहे. आता हा थोडासा वादाचाही मुद्दा आहे. म्हणजे पण मला असं वाटतं की आई असं म्हणणं, म्हणजे आई या शब्दाबद्दल तर जगभरातल्या सगळ्या लोकांनी विचार केलेला आहे, त्याचे काहीतरी मुळंही शोधलेलं आहे. म्हणजे आई हा शब्द मुळात कुठल्या भाषेतून आला, कुठे आला, आणि तर ते आपल्या लक्षात येते की आई या शब्दाला अशी एक दीर्घ परंपरा आहे. म्हणजे ट्रायबल आदिवासींपासून ती शहरी किंवा खेड्यात ग्रामीण भागात सगळीकडे माया त्याच्यापेक्षा आणखी जरा जास्त मला आवडता शब्द आहे. पण असा शब्द आपण आपल्या भाषेतून वेगवेगळ्या कारणांमुळे गमावतो असेल. म्हणजे मी त्या कोणाला दोष देण्याचा प्रश्न नाही, मी माझ्यापुरतं जे वर्तन करायचं ते माझ्यापुरतं केलं, पण ते सगळ्यांनीच करावं असं मी काय आग्रह धरू शकत नाही. कारण प्रत्येकाला त्याची त्याची एक बाजू असते, आणि त्याच्या बाजू पुढे सगळेच जण काही जण हतबल म्हणून शरण जातात, काही जण समजून उमजून जातात, काही जणांना त्याच्यात प्रतिष्ठित शब्दाचा आपण वापर केला असं वाटायला लागतं. म्हणजे मी ज्या ग्रामीण भागाच्या जवळपास आहे त्या ग्रामीण भागातल्या लोकांना ह्या शब्द ममा म्हणणं आईला किंवा पप्पा म्हणणं बाबाला हे एक प्रकारे पुढच्या वर्गात जाण्याची तयारी वाटते, आर्थिक वर्गात. आणि त्याचाही तो एक भाग आहे. म्हणजे तुम्ही नेहमीच तुमच्यापेक्षा जे वरचे असतात वर्ग, सधन वर्ग असतात, किंबहुना जे तुमचं शोषणच करत असतात, त्या सधन वर्गांचे दुर्गुण तुमच्यामध्ये हळूहळू रुजायला लागतात. आणि ते दुर्गुण रुजणं आपण कटाक्षाने टाळायला हवं, अशी माझी जगण्यातली भूमिका आहे. आणि त्या भूमिकेपणे मला वाटतं की मी जर समजा ज्या खेड्यात जन्माला आलो त्यापेक्षा आणखी कुठेतरी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असतो तर कदाचित माया हा शब्द मला आवडला असता. पण माया हा जरी वापरता आला नाही तरी आई म्हणणं हे खूप अर्थाने, या शब्दाला खूप वेगवेगळे अर्थ आहेत. आणि आपल्याकडे अगदी म्हणजे श्यामची आई सारखं अत्यंत थोर पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध आहे, आणि आई शब्दाला जवळचे शब्द जगभर आहेत. त्यामुळे त्या आई शब्दाविषयी मी जरा जास्तच आग्रही आहे. आता तुमच्यापैकी किती जण आई म्हणत असतील आईला हे मला माहिती नाही. शक्यता अशी आहे की बहुतेक जण मम्मीच म्हणत असतील. तर त्याला काय करूया, आता हे संबंध परिस्थितीचं जो रेटा आहे आपल्यावरती त्या रेट्यातून होतं. पण कवीने सगळ्या येणाऱ्या रेट्याच्या विरुद्ध उभं राहणं ही सुद्धा एक कवीची जबाबदारी आहे, त्याला जर उचित वाटत असेल तर. आणि मला तसं उचित वाटत असल्यामुळे मी तो रेटा माझ्या घरापुरता थोपून धरला आणि यशस्वी झालो. पण माझी नातवंडांनी परत ते पुढच्या उजळण्या केल्यात आहेत. त्याला काय माझा इलाज चालत नाही. पूर्वीच्या समाजामध्ये गावगाडा संस्कृती होती. कुंभार, लोहार, सुतार आणि त्यांचे व्यवसाय, अगदी स्वावलंबी लोक ती जीवन जगत होती. पण आज ते कुठंतरी हरवले आजच्या ह्या समाजामध्ये. मग त्या गावगाड्याचं महत्व आपण काय सांगाल? गावगाड्याचं महत्व तर आहेच. म्हणजे महात्मा गांधींना वाचा की गावगाड्याचं महत्व लक्षात द्यायला काही हरकत नाही. काय माहितीये का, गावगाड्यामधली जी सगळी यंत्र आहेत, उदाहरणार्थ लोहाराचा भाता, सुताराची कानस, किंवा नाव्याचा वस्तरा, अशा जे सगळ्या वस्तू आहेत ना, ही एका प्रकारे साधनच आहे. म्हणजे तुमच्या हाताचा झालेला विकासच आहे. म्हणजे हाताने जे काम करत होतो त्यापेक्षा पुढची स्टेज आपण गाठली. पण ह्यातल्या कुठल्याही अवजाराचे आपण माणूस म्हणून गुलाम झालेले नव्हतो. आत्ता 2020 मध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या यंत्राचा विचार करतो त्यावेळेला त्या यंत्राचा आपल्या सोयीने किंवा आपल्या हाताचा विस्तार म्हणून आपण उपयोग करणं ही स्वतंत्र आणि चांगली गोष्ट आहे. गांधी सुद्धा हातात एक घड्याळ ठेवायचे
त्यामुळे यंत्राला त्यांचा विरोध नव्हता. पण यंत्र ज्या वेळेला माणसावरती मात करून माणसाला गुलाम करायला लागतं आणि शोषणकर्त्यांना एक आधार देतं, त्यावेळेला यंत्राचा आपण निषेध करतो. त्यामुळे गावगाड्यातली जी सगळी यंत्रणा आहे ह्याच्यामध्ये यंत्राकडून किंवा कोणाकडूनही शोषणाचा आजचा जो थर आहे, आत्ताचा म्हणजे 21व्या शतकातला, त्या थराला आपण पोचलो नव्हतो. गावगाडा ही अगदी निर्भेळ आणि सुंदर गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही. तिथेही जातीव्यवस्था आहे, भेदाभेद आहे, उच्च नीच आहे, हे सगळं तिथेही आहे. पण त्या सगळ्यांशी सुद्धा गावगाड्यातलं माणसाची वागण्याचं जी वर्तणूक होती ती वर्तणूक खूपशी आपल्याला सोयीची आणि आपल्या हातात मावणारी किंवा आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाणार नाही अशी होती. त्यामुळे त्याचा एक काही फायदा होता, काही तोटे होते. पण आता 21व्या शतकात ज्या वेळेला आपण संपूर्णतः यंत्राला शरण जातो त्यावेळेला आपण यंत्राचे गुलाम व्हायला लागतो. कार्ल मार्क्सचा एक अतिशय महत्वाचा विचार मला तुम्हाला सांगावासा वाटतो. त्याने असं म्हटलं होतं एकदा की मी कोणत्या माणसाचं स्वप्न बघतोय, तर मी अशा माणसाचं स्वप्न बघतोय जो काही शेतात काम करेल, जो मासे मारायला पागायला बसेल, जो संध्याकाळी गाणं ऐकेल, असं विविध अंगाने माणसाला सगळा वावर वाढला पाहिजे. आणि हा वावर वाढायचा असेल तर त्याची श्रम करण्याची म्हणजे प्रत्यक्ष श्रम करणं जे असेल त्या श्रमाचा अवधी कमी झाला पाहिजे. म्हणजे कसं होतं की 24 तासातले 14 तास काम करावं लागण्यापेक्षा 6 तास काम करावं लागणं ही गोष्ट केव्हाही चांगली. पण यंत्राने काय केलं की यंत्राने जे माणसाचे कामाचे तास कमी केले त्यातून स्वतःचा फायदा मालकाला मिळवून देण्याची सोय केली. म्हणजे माणसाने 6 तास काम करण्यामुळे त्याचा जो बाकीचा वेळ त्याला वाचनासाठी, गाणं ऐकण्यासाठी, खेळासाठी अशा विविध अंगाने म्हणजे माणसाचा माणूस म्हणून विकास झाला असता त्या सगळ्या संधी माणसापासून यंत्राने हिरावून घेतल्या. त्यामुळे अशा यंत्राचा गुलाम करणाऱ्या व्यवस्थेचा मला राग येतो आणि तो राग ह्या कवितेतही व्यक्त झालेला आहे. मी कवितेतून स्पष्टपणे ज्यांच्यावर मला शरसंधान करायचं आहे त्यांच्यावर मी शरसंधान करतो आणि मी कवितेला फार महत्वाचं मानतो. ती माझी मोठी जबाबदारी आहे. म्हणजे जसं वाल्मिकीला वाटलं होतं की क्रौंच मिथून चाललेला असताना शिकाऱ्याने त्यांचा बाणाने वेध घ्यावा आणि ते क्रौंच मिथून करणारं जोडपं नष्ट व्हावं. हे जे क्रौर्य आहे त्या क्रौर्याचा मला आजही 21व्या शतकातही क्रौर्य मला ज्या ज्या स्थळी आणि ज्या ज्या ठिकाणी जाणवतं त्याचा मी निषेध करत आलो आहे. मी कामगार चळवळीत का गेलो तिथे मला क्रौर्य दिसत होतं म्हणून त्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी मी कामगार चळवळीत गेलो. मी कविता का लिहिली तर मला ह्या सगळ्याचा निषेध करायचा होता म्हणून कविता लिहिली. त्यामुळे निषेधाचा शब्द व्यक्त करणं ही कवीची आंतरिक गरज आहे आणि ती गरज मी पुरेपूर पार पडत आलोय असा माझ्यापुरता मी समज ठेवलेला आहे आणि मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. सर, पूर्वी मुलांचे जे मैदानी खेळ आणि आता मात्र काळ बदलला आणि मुलं घरात टीव्ही, मोबाईल, जे घर बसल्या त्यांचे बैठे खेळ सुरू झाले, क्राईम थ्रिलर यासारखे चित्रपट पाहणे आणि मग त्याचा मुलांच्या आरोग्यावर आणि मुलांच्या मानसिकतेवर, भावनिकतेवर नेमका काय परिणाम होतो याबाबत आम्हा विद्यार्थ्यांना काय सांगाल? मला वाटतं आता तुम्ही जे सगळे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेल्या ते बाबतीत जास्त ओळखून असतील की मुलं हळूहळू मनोरुग्ण व्हायला लागतात. म्हणजे त्यांना जर मैदानी खेळ खेळता आले नाहीत ना तर ती फार स्वतःतल्या स्वतःतच गुरफटून जातील आणि सगळ्या जगण्याचं सगळं भान आलं पाहिजे. नाही, मैदानी खेळाचा तुमच्या शारीरिक आरोग्याशी तर संबंध आहे जो अत्यंत उघड आहे. म्हणजे तुम्ही जर मैदानी खेळ खेळला नाहीत तर तुमची प्रकृती स्थूल होत जाईल आणि ते
स्थूल पण शालेय वयाला काही शोभेचं किंवा साजेसं नाही. त्यामुळे शारीरिक भाग त्याचा एक आहेच, पण त्याचा एक मानसिक सुद्धा परिणाम आहे की संघभावनेने तुम्ही ज्या वेळेला मैदानी खेळ खेळत असता त्यावेळेला तुम्ही इतर माणसांबरोबर स्वतःला जोडून घेता. त्याच्या उलट तुम्ही जर एकटे बसून एखादी कॉम्प्युटरवरची सिरियल पाहत असाल किंवा वर्ग पाहत असाल तर त्यावेळेला तुम्ही एकटे असता, म्हणजे जो तुमच्यासमोर व्यक्त होतो त्यालाही ते पुरेसा न्याय देणारं नाही आणि ज्यांच्यासाठी तुम्ही व्यक्त केलेला आहे त्यांनाही ते पुरेसं न्याय देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मैदानी खेळ ही लहान मुलांच्या वाढीची, सर्वांगीण वाढीची, म्हणजे शारीरिक वाढ, त्यांच्यातल्या मानसिक गुणवत्तेची वाढ आणि त्यांच्या अभ्यासामधले ह्या सगळ्याचा संबंध केवळ एका जागी बसून केलेल्या अभ्यासापेक्षा ह्याचा एक वेगळा आयाम आहे आणि तो आयाम आपल्या समोर स्पष्ट असायला हवा. त्यामुळे शालेय वयामध्ये मैदानी खेळापासून आपण जर बाजूला झालो तर त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या आयुष्यातही भोगावे लागतील आणि प्रत्यक्ष सगळं चाललेलं असतं त्याही वेळेला भोगावे लागतील. ती गरज आहे, म्हणजे संघभावना नाही तर निर्माण होणार नाही. आणि माणसासाठी समाज नावाची गोष्ट फार महत्वाची असते. माणूस हा एकटा असू शकत नाही, किंबहुना तो एकटा, मी एकटा आहे हा माणसाचा भ्रम असतो. तो कधीच एकटा नसतो. त्याच्याबरोबर सगळा त्याचा इतिहास असतो, त्याचा प्रदेश असतो, त्याचा वर्तमान काळ असतो. या सगळ्यांनीशीच आपण माणूस असतो. त्यामुळे अशा माणसाला खेळापासून परावृत्त करून कुठेतरी एका रूममध्ये खोलीत अडकवून ठेवणं हे काही त्या मुलाच्याही हिताचं नाही आणि आपल्या सर्वांच्या हिताचं नाही. आत्ता आपण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आहोत की जिथे ही मैदानी खेळाची शक्यता दुरावलेली आहे. पण त्याविषयी सुद्धा मी साशंक आहे आणि येत्या दिवाळी अंकामध्ये मौज दिवाळी अंक म्हणून एक दिवाळी अंक येतो, त्याच्यामध्ये एक माझी कविता प्रकाशित होते. ती तुम्ही आणि शिक्षकाने आणि मुलांनी जर पाहता आली तर बघा. म्हणजे माझा राग कशावर आहे तेही तुमच्या निदर्शनाला येईल. सर, मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या छोट्या दुकानदारांना किंवा त्यांच्या व्यवसायांना फटका बसत आहे असं आपण या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. नेमकं याबाबत काय सांगाल? मॉल आल्याने काय झालं की पूर्वीचे जे सगळे किराणा व्यापारी होते छोटे, त्यांचे धंदे बसत गेलेले आहेत. हे तर आपण मुंबईमध्ये, आता हा फार जरा किचकट विषय आहे आणि ह्या विषयाचा संबंध भांडवलदारी व्यवस्थेशी आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. कोणाचा याला सहमती असेल किंवा सहमती नसेल, मला मात्र स्वतंत्रपणे असं वाटतं की मॉल येणं आणि किराणा भुसारा संपणं ही एका भांडवलदारी व्यवस्थेतलीच गोष्ट आहे. आता ती कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. आत्ता या क्षणाला टीव्हीवरच्या तुम्ही जर जाहिराती पाहिल्या तर वेगवेगळ्या इतक्या जाहिराती येत आहेत, ह्याच्यावर हे फुकट मिळेल, त्याच्यावर ते फुकट मिळेल. या सगळ्या जाहिराती छोट्या किराणा दुकानदाराला शक्य नाही करणं आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता ना की हे घेतलं की त्याच्यावर हे फ्री. असं करून तुमच्यावर एक गारुड केलं जातं, ज्या गारुडामुळे तुम्ही मॉल संस्कृतीमध्ये अडकता. आणि एकदा का तुम्ही मॉल संस्कृतीमध्ये अडकला आणि किराणा भुसारा ही व्यवस्था संपून गेली तर नंतर हे मॉलवाल्यांनी तुम्हाला 100 रुपयाच्या वस्तूची किंमत 200 सांगितली, 200ची 500 सांगितली, तरी तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसणार. किराणा भुसारा हा असा एक पर्याय आहे की जिथे ह्या दुकानात नसेल तर त्या दुकानात. मॉल इतके सोपे नाहीत. आत्ता तुमच्या समोर ते मोहाने जाहिराती करतील, तुम्हाला लालूच दाखवतील, पण एकदा का तुम्ही त्यांच्या कह्यात आलात की मग मात्र तुमची लूट करायला ते पूर्णपणे मुक्त्यार असतील. आणि हे स्वच्छ आहे, ह्याच्यात कुठेही काही शंकेला वाव नाहीये. फक्त आपण तात्कालिक आणि तात्पुरत्या आणि इमिजिएट मोहाच्या बळी पडतो. आणि हे म्हणजे असंच आहे ना हो की आपण आपल्या आईचे कष्ट विसरायचे
आणि कुठल्या तरी दुसऱ्याच माणसाच्या कष्टाचं कौतुक करायला लागायचं. हे असंच आहे ना. तुमच्या आईने तुमच्यासाठी जे कष्ट घेतलेले असतात, तसे किराणा आणि भुसाराचे छोटे छोटे दुकानदार यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात. त्यांनी एक प्रकारे त्या व्यवसायातले काही चांगला भाग पुढे नेलेला असतो. तो सगळा आपण नाकारायचा हे मला काही योग्य वाटत नाही. सर, शब्द बापुडे केवळ वारा असं आपण म्हटलेलं आहे या कवितेमध्ये. या काव्यपंक्तीतून नेमकं आपल्याला काय सुचवायचं आहे? माझ्यासमोर आता नेमकी कविता नाही आहे, पण शब्द बापुडे केवळ वारा ही माझी स्वतःची ओळ नाहीये. ही मी माझ्या कोणातरी पूर्वजाची ओळ वापरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की जिभेची वाफ कशाला फुकट घालवतोस. तर शब्द हे इथे अत्यंत क्षुद्रपणे शब्दांचा हे झालेला आहे. पण शब्द तसे बघितले तर निरुपद्रवी असतात. म्हणजे ते तुम्हाला थेट उपद्रव देत नाही. त्यांची उपद्रव करण्याची ताकद असते किंवा परिणाम करण्याची ताकद असते, ती वेगळ्या पातळीवर असते. आणि मी शब्द बापुडे केवळ वारा म्हणतो त्यावेळेला मी फक्त शब्दांच्या सामर्थ्याची एक मर्यादा सांगतो. पण शब्दाच्या ही जी मर्यादा आहे ही फार कमी आहे आणि त्याचीही मला जाणीव आहे. मला सगळ्या ओळी मी जर समोर असत्या तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकलो असतो. पण शब्द बापुडे केवळ वारा असं म्हणताना शब्दांचं सामर्थ्य मला कमी लेखायचं नाही. फक्त ते त्याच्या सामर्थ्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्या कवी बरोबर किंवा लेखकाबरोबर कशा बदलतात याच्या संबंधीची ती ओळ आहे. सर, ह्या कवितेमध्ये आणखीन एक आपण उल्लेख केला की पूर्वी चूल आणि चुलीवर केला जाणारा स्वयंपाक, त्याचा घमघमणारा वास, आणि आता चुलीच्या जागी गॅस आणि शेगडी आली. पण बऱ्याचशा हॉटेलमध्ये आता पुन्हा आपण चुलीकडे वळतोय की काय? कारण बऱ्याच ठिकाणी आता हॉटेलमध्ये येथे चुलीवरचं जेवण मिळेल अशा प्रकारचे एक लेबल आपल्याला लावायला मिळते. म्हणजे पुन्हा आपण जुन्या संस्कृतीकडे वळतोय की काय? काय सांगाल याबाबत? नाही, आपण जुन्या संस्कृतीकडे वळत नाही आहोत. तर ही जी बाजार व्यवस्था आहे तिला एका प्रकारे शरण जातो. म्हणजे त्यांनी जरी सांगितलं चुलीवरचं जेवण तर तुम्हाला ते चुलीच्या दराने मिळणार नाहीये. ते वेगळ्या दराने मिळणार आणि ते गॅसपेक्षा जास्त असेल. त्यामुळे हे एक प्रकारे म्हणजे चुलीवरचं जेवण इथे मिळेल असं सांगणं म्हणजे संबंध जी भांडवलदारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतलं पुढचं पाऊल आहे. की आता बघा, काल मी जाहिरात पाहिली की फ्रीज चा एक फोटो. तर ते आपल्याकडे आत्ताचे एक फ्रीज आहेत अवेलेबल. त्या फ्रीजना खाली मला वाटतं सगळं सामान ठेवायचं आणि वरती ज्याच्यात फ्रीज करायच्या वस्तू असतील त्या वरती ठेवायच्या. आता ते काय सांगतायत की बाईला वाकावं लागू नये म्हणून जे गोठायचं आहे ना, म्हणजे फ्रीज करायचं आहे त्याचे आम्ही 2 खाली खण केले आणि वरती 3 खणामध्ये तुमचं सामान ठेवा. म्हणजे बाईला न वागता आतली भाजी काढता येईल किंवा काय जे वस्तू ठेवल्या ते काढता येतील. आता हे तंत्र आहे हो भांडवलशाहीचं, की तुम्हाला नव्या आवडी तुमच्यामध्ये निर्माण करायच्या, त्या नव्या आवडीमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं आणि त्या नव्या आवडीमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलं की त्याचा येणारा जो फायदा असेल तो तुमच्यापर्यंत येणार नाही. हो, ते असं नाही होत. तुमचे म्हणजे आता तुम्ही जुने फ्रीज बाद करा आणि कमरेत वाकावं लागू नये म्हणून उलटे फ्रीज घ्या. अशा अनेक जाहिरातीकडे तुम्ही जर नीटपणे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की काय तर एका जाहिरातीमध्ये सुद्धा येतं की आता ते सॅनिटायझर वगैरे सांगितले तर त्याच्यामध्ये काय समजा एक कुठला तरी एक्स नावाचा साबण आहे. त्या साबणाची जाहिरात करताना सांगतात की आता ह्याची आम्ही न्यू आवृत्ती काढली, न्यू एक्स. की त्या न्यू एक्स मध्ये काय केलं आम्ही तर ते निर्जंतुकीकरणाचे. अरे बाबा ना, तुम्हाला आधी का नाही कळलं की निर्जंतुक व्हायला हवे ते? म्हणजे आता कोरोनाचा सुद्धा थेट व्यापार करण्यामध्ये ही व्यवस्था मशगूल आहे आणि हे आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत आहे. पण राज्यकर्त्यांना तुम्हाला तसा न्याय देण्याची इच्छा नाही. त्यामुळे म्हणून तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचे संघर्ष तुम्हालाच करावे लागतील.
तुमच्यासाठी सतीश काळसेकर संघर्ष करायला येणार नाही, किंवा तुमच्यासाठी बिर्ला संघर्ष करायला येणार नाही, तुमच्यासाठी नरेंद्र मोदी सुद्धा येणार नाही संघर्ष करायला. हे प्रत्येक जण तुम्हा आत्मनिर्भर व्हा आणि अमुक निर्भर, काय काय चाललं काय आहे. ह्या सगळ्याचा जो माझा राग आहे ना, तो मौजेमधल्या दिवाळी अंकातल्या कवितेत तुम्हाला परत व्यक्त झालेला दिसेल. सर, खर तर या कवितेचा जन्म किंवा ही कविता वाचली तर कुठेतरी दुःखातून या कवितेचा जन्म झाला असं आपणाला वाटतं. कुठेतरी दुःखाची किनार या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण शेवटी मात्र या कवितेला एक वेगळीच कलाटणी आपण दिलेली आहात. त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. याबाबत आपण नेमकं काय सांगाल आम्हा विद्यार्थ्यांना? काय आहे, एक गोष्ट मी तुमच्या समोर स्पष्ट करतो. माझ्या राजकीय भूमिका अत्यंत स्वच्छ आहे. त्याच्यामध्ये मी कुठलीही तडजोड मान्य करणार नाही. मी अत्यंत विनम्र आहे, पण त्याचबरोबर माझे म्हणून काही हक्क आहेत किंवा माझे म्हणून काही उसूल आहेत, तर तेही मी पाळतो. त्यामुळे मी कुठेही निराश झालेला नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला असं वाटतं की हे मी बदलू शकेल, कारण परिस्थिती बदलता येते यावर माझा विश्वास पक्का आहे. परिस्थिती बदलता येते. माणसावरती आतापर्यंत माणसाच्या संबंध उत्क्रांतीच्या इतिहासात अनेक हल्ले झालेले आहेत. प्लेग असेल, कोरोना असेल किंवा स्वाईन फ्लू असेल, हे झाले आजार. पण त्याच्या पलीकडे सुद्धा महायुद्ध, कत्तली, क्रुसेड्स असे अनेक हल्ले मानवी समाजावर झालेले आहेत, माणसांवर झालेले आहेत. आणि त्या सगळ्यांना माणसाने परतवून लावून पुढे पाऊल टाकलेलं आहे, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हा आंधळा विश्वास वगैरे नाही. मी माझ्या आयुष्यापुरतं हे सगळं करत आलो. इथूनही मला जे शक्य असेल ते मी करतच राहणार. आणि त्यामुळे एकूणच मानवी ताकदीवर माझा अतूट विश्वास आहे. पण मानवी ताकदीला फिरवाफिरवी करणारी जी व्यवस्था आहे तिच्या मात्र मी विरोधात आहे. त्यामुळे आत्ताची जी वर्तमान व्यवस्था आहे, जिला काही लोक भांडवलशाही म्हणतात, आणखी काही म्हणत असतील, त्या व्यवस्थेचा विरोध मी करतच राहणार. आणि तो व्यवस्थेचा विरोध तो शेवटचा जे ओळी आहेत 4 त्या हे मी सगळं आत्ता कशाच्या आधाराने करतोय, तर माझ्या कवितेच्या आधाराने करतोय. आणि माझी कविता मी वाचवतोय, असं या सगळ्याला माझा शेवटचा सांगणं आहे. सर, मी वाचवतो या कवितेच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना नेमका कोणता संदेश द्याल? एकत्र या, हातात हात मिळवा, मिठी मारा, संघर्ष करा, असंच मी सांगेन. म्हणजे हे जे षडयंत्र आहे आत्ताचं, की 3 फुटावर राहा, हातात हात मिळवू नका, गळ्याला गळा भिडवू नका, हे जे सांगणं आहे, ही एक तात्पुरती फेज आहे. तिच्यावर आपण फार भर देऊ नये. खरं आपल्याला पुढे जाऊन आपले हात एकमेकाच्या हातात राहू नये अशी व्यवस्थेची इच्छा आहे. म्हणजे आत्ताची जी वर्तमान व्यवस्था आहे तिची इच्छा आहे की तुम्ही संघटित होऊ नये, तुम्ही संघर्ष करू नये, तुम्ही हातात हात घेऊ नये. ह्या सगळ्या इच्छा आहेत, ह्या त्यांच्या आहेत. एका विशिष्ट परिस्थितीमुळे आपण आता त्या पाळतो आहोत काही नियम म्हणून. ते नियम पाळायला हरकत नाही, पण हे नियम सार्वकालिक होता नाहीत. हे नियम तात्पुरते आहेत आणि त्यांचं तात्पुरतं असणं हे फार गौरविण्याची गोष्ट नाही. ह्याचं भान सुद्धा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी ठेवायला हवं. आणि पुढल्या आयुष्यात जेव्हा सगळे संघर्ष करण्याची वेळ येईल, तेव्हा संघर्षात त्यांनी कुठेही मागे राहू नये. तिथे तुम्हाला हातात हात घालूनच पुढे जावं लागेल. हॅलो सर, मी वेदांत कदम. सर, आपल्या कवितेच्या व्यक्तिविशेष मध्ये आपला जन्म 1943, म्हणजे आपलं वय जवळपास आज 77 वय आहे. तर स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ते आतापर्यंत जे आपण आधुनिक बदल अनुभवले त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, यातला एक भाग असा की 43 सालचा माझा जो जन्म आहे तो स्वातंत्र्यपूर्व 4 वर्ष आहे. त्यावेळेला मी फारसा समज असलेला मुलगा नव्हतो. स्वातंत्र्योत्तर काळ मात्र मी जरा जास्त बारकाईने पाहू शकलो. त्यातही विशेषतः 1960
च्या सुमाराला मी जरा हायस्कूलच्या लेवलला आल्यानंतर आणि नंतर कॉलेजच्या लेवलला मी समाजातल्या प्रश्नांची, म्हणजे मला अगदी आठवतं की गिरणी कामगारांच्या संघर्षामध्ये, गिरण्यांच्या दरवाजात निदर्शनं करण्यामध्ये मी पुढे होतो आणि मी त्याही वेळेला ती निदर्शनं केली होती. किंवा सरकारी नोकरांचा एक आपल्याकडे जो मोठा संप झाला, त्या संपामध्ये सुद्धा आम्ही मराठीतले काही गरम डोक्याचे लेखक जे होतो, ते सगळे गरम डोक्याचे लेखक एकत्र येऊन आम्ही त्यांच्या पाठिंब्यासाठी उपवासाला बसलो होतो. ती एक मोठीच त्यावेळेला बातमी झाली होती. किंवा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या लिटल मॅगझिन नावाच्या सगळ्या, तुम्हाला ते आता सगळं फार माहिती नाही आणि माहिती होणं कठीण आहे, पण मी थोडक्यातच सांगेन की जे प्रस्थापित व्यवस्था आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जे आमचं सगळं बंड होतं ते जगण्याच्या सगळ्या पातळ्यांवर होतं. लिहिण्याच्या पातळीवर होतं, नोकरीच्या पातळीवर होतं. नोकरीत सुद्धा मी माझी युनियन बांधली, युनियनचे लढे केले. त्यामुळे माझा स्वभावाला मी कुठेही मुरड घातले नाही. मी सगळं बदलतच 1900 सगळं 20वं शतक पूर्ण केलं. आणि नंतर मात्र मी इथे एका छोट्या खेड्यामध्ये राहायला आलो, कारण माझ्या मुंबईतलं जे घर होतं ते लहान होतं आणि त्या घरात माझी पुस्तकं मावत नव्हती. तर म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना वाचनाची आवड आहे मला माहिती नाही, पण वाचणाऱ्याची रोजनिशी वाचलीत तर कदाचित वाचावं असं वाटेल. तर ती पुस्तकं माझी मावेनात म्हणून मी खेड्यामध्ये आलो. म्हणजे आता मी ज्या पेणच्या शेजारच्या एका डोंगरात राहतो तिथे सबंध 60 कुटुंब इमारती घरं बनली आहेत, पण फक्त मी आणि माझी बायको अशी दोघंच त्या डोंगरात आहोत. हे म्हणजे ऐकायला तुम्हाला खरंही वाटणार नाही, पण अशी खरी परिस्थिती आहे. आणि मी अनेक संघर्षांना तिथे सामना देत असतो. तिथे येणाऱ्या गावातल्या खेडूतांशी माझे संबंध वेगळ्या प्रकारचे असतात. आम्हाला मदत करणाऱ्या येणाऱ्या ज्या मावशी आहेत किंवा काका आहेत त्यांच्याशी माझे संबंध वेगळे असतात. म्हणजे आपण जिथे कुठे असू तिथे आपण आपले संबंध लोकांशी सलगीचे चांगले ठेवायला हवेत आणि आपल्या समोरच्या माणसाला सुद्धा तसं वर्तन करायला लावलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते सगळं मी माझ्या सगळ्या 70-75 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनुभवाने शिकत आहे. तुम्ही जे बालपण जगलात आणि आत्ताची मुलं जे बालपण जगतात, म्हणजे कुठेतरी बालपण हरवलंय असं आपण म्हणतो अलीकडं, कारण तो परवलीचा शब्द झालेला आहे की मुलांचं बालपण हरवत चाललेलं आहे, मुलांचं बालपण हरवत चाललेलं आहे. मग नेमकं काय सांगाल याबाबत? मी काही फारसा याच्यावरती समाधान मानणाऱ्यापैकी नाही आहे. मुलांना आपण ठीक आहे, म्हणजे परिस्थितीनुरूप माझ्या वाट्याला एक वेळ जेवण आलं म्हणजे ते आत्ताच्या मुलांनी एक वेळ जेवावं असं मी म्हणणार नाही. म्हणजे ते तर चांगलीच झालं, पण त्याच्याबरोबर वाचन असतं ते आपण करायला हवं. अनेक अनेक गोष्टी आहेत त्या मुलांनी करायला हव्यात. तर तसं आहे की बालपण गमावणं ही काही त्या मुलांचा चॉईस नाही आहे. मुलं आपण होऊन काही त्यांचं बालपण गमवत नाही, ते आपण हळूहळू त्यांच्यावर लादतो आणि त्याचा परिणाम म्हणून मग मुलं एकलकोंडी होतात. त्यांना बाहेरच्या जगात समूह भावना ही मुलांमधली सतत आपण वाढती ठेवली पाहिजे. मला आठवतं की माझी आत्ता तुम्ही जेव्हा सांगताय त्या कवितेवर सुद्धा एका आदिवासी शाळेने मला जवळजवळ 100 पोस्टकार्ड पाठवली. प्रत्येक मुलाचं पत्र स्वतंत्र, अशी पोस्टकार्ड जवळजवळ 100 आली. त्या इचलकरंजीच्या शाळेने सुद्धा असंच केलं होतं. त्याने सुद्धा मला प्रत्येक मुलाने पत्र लिहिलं आणि प्रत्येक मुलाच्या पत्रात काहीतरी वेगळेपणा होता. म्हणजे ही कविता प्रत्येकाला सगळ्यांना सारखीच वाटली होती असं नाही, कमी जास्त अशी पोस्टकार्ड पाठवली होती. आता हे करायला लावणं म्हणजे त्या मुलांना त्या कवितेमध्ये गुंतवणं आहे. ही त्यांची अभ्यासामधली जी गुंतवणूक आहे ती झाली पाहिजे. दुसरं आत्ताच्या काळात असं होत आहे की विशिष्ट एक टेक्स्ट तेवढं केलं की काम संपलं. त्याच्या पलीकडे जाऊन जे विस्तृत वाचन व्हायला हवं त्या विस्तृत वाचनाला सुद्धा वेगवेगळे अडथळे आहेत. किंबहुना पुन्हा मी रागाने असंच म्हणेन
की इथली जी शिक्षण व्यवस्था आहे, जी ह्या मुलांवरती अधिराज्य गाजवते, ती शिक्षण व्यवस्था सुद्धा ह्या व्यवस्थेचं एक हिस्साच आहे. त्यामुळे काय शिकवावं, कसं शिकवावं, कुणाला शिकवावं ह्याच्या संबंधीचे निर्णय सुद्धा पालकांच्या हातात राहिलेले नाही. ते सुद्धा एका प्रकारे व्यवस्थेच्या हातात गेलेले आहे. त्यामुळे त्यामुळे कसं शिकवावं हे सुद्धा तुमच्यासारखी मला म्हणजे आश्चर्यच वाटतं. किंवा मध्यंतरी मी ज्या नागपूरच्या वर्गासमोर बोललो तेही मला आश्चर्य वाटतं. मी जातो मी असं बेधडक जातो कुठेतरी, आणि अनेक ठिकाणचे मला अनुभव खूप चांगले आहेत. शिक्षक इतके आतून बिचारे प्रयत्न करत असतात. मला माहिती असलेले अनेक आश्रमशाळांचे शिक्षक आहेत की जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतात. तो हिरंब कुलकर्णी केवढी बडबड बडबड करत असतो बिचारा लोकांसाठी. अशी करणारी माणसं आहेत, पण ही व्यवस्थेसमोर फार लहान आहे तो. म्हणजे व्यवस्थेची जी व्यवस्था आहे ती एवढी मोठ्या आकाराची आणि मोठ्या ताकदीची आहे की त्याच्यासमोर हे लहान लहान प्रयत्न कमी पडत आहेत. पण कमी पडतात म्हणून निराश व्हायची काही गरज नाही. ते प्रयत्न आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आणि ते वाढतील म्हणजे वाढतील. जसं जसं तुमच्यातलं असमाधान वाढेल तसं तसं तुम्ही समाधानासाठीचे लढे जास्त तीव्र करतच जाणार. त्यामुळे असमाधानाचा सुद्धा एक काळ असतो. आपल्या वाट्याला तो आता आलेला आहे. पण ह्या असमाधानावर मात करणारी तरुण मुलं निघतीलच ना. मला त्यांच्यावर विश्वास आहे की ह्या असमाधानावर मात केल्यानंतर तुम्ही या सगळ्या व्यवस्थेत बदल मागाल, सगळ्या अंगाने विविध अंगाने बदल मागाल, आणि ते बदल जेव्हा व्हायला लागतील त्यावेळेला व्यवस्था जरा वेगळी झालेली दिसेल. असे प्रयोग जगभर झालेले आहेत. म्हणजे मी अगदी काहीच झालेलं नाही अशा प्रकारे बोलण्याची काही गरज नाही. तुम्ही जर नीट वाचन वगैरे चाललेलं असेल तुमचं, तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे प्रयत्न चाललेले आहेत. सर, बोल. मी आनंदी साळुंके. आजकाल जुन्या गोष्टी फार हरवत चाललेल्या आहेत. तर त्या जुन्या गोष्टी वाचवण्यासाठी आपण काय करावे असं तुम्हाला वाटतं? नाही, मी एक म्हणजे माझा शब्द चुकला असेल तर मी दुरुस्त करून घेतो. मी जुन्या गोष्टींना कवटाळा असं म्हणत नाहीये. मी जुन्या गोष्टीतल्या आवश्यक नसलेल्या गोष्टी आहेत त्यांना जिवंत करा. आणि आता उदाहरणार्थ आपल्याकडे जातीभेद आहे, ती जुनीच गोष्ट आहे ना, पण ती काय आपण कवटाळण्याची गरज नाहीये. आपल्याकडे सरंजामी व्यवस्था आहे, जिथे शेतावरती काम करणारा वर्षभराचा साल मजूर असतो. ती परिस्थिती आपण पुढे सुरू ठेवायला हवी का? ती नको. पण व्यवस्थेतले माणसाला माणूस करणारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण जिवंत ठेवायला हव्यात. आणि त्यापैकी एक आहे म्हणजे भाषा. तुमची भाषा तुम्ही जिवंत ठेवायला हवी. तुमच्या भाषेतल्या सुधारणाही करायला हव्यात. असंही आपल्याकडे सांगितलं जातं की प्रमाण भाषेच्या बाहेरचा जो मुलगा एखादा कुठेतरी खेड्यावरून आला तर त्याला विचारायला प्रमाण भाषा येत नाही. मग मी सुद्धा त्याची हेटाळणी करतो की काय कुठली भाषा बोलतोय, त्या भाषेचा काय आहे मराठीशी संबंध. तसं नाही. मराठीला श्रीमंत करणाऱ्या बोलीच आहेत. बोलीनेच भाषा श्रीमंत होते. त्यामुळे बोलींचा गौरव आपण केला पाहिजे. बोलींविषयी आपल्याला प्रेम असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं मी त्या कवितेतही कुठेतरी त्या बोलीचा उल्लेख आहे. तर बोलीवर आपलं प्रेम असलं पाहिजे, भाषेवर आपलं प्रेम असलं पाहिजे. आपल्या आईवडिलांविषयी आपले जे संबंध असतात त्या संबंधातले जे चांगले भाग आहेत त्याच्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. आपण सगळ्या समाजाला देणं लागतो ही भावना ही आपली कायम असली पाहिजे. समाजाकडून आपल्याला फक्त नुसतं घ्यायचं नसतं, समाजाला आपण देणंही लागतो. मी गहू पिकवत नाही, मी तांदूळ पिकवत नाही, मी नारळ पिकवत नाही, आणि तरी सुद्धा मी हे सगळं खातच असतो ना. त्यामुळे मला हे कशासाठी मिळतं? तर हे समाजाचं जे ऋण आहे माझ्यावरचं, ते माझं समाजाचं ऋण मी फेडण्याचा प्रयत्न माझ्या भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत कवितेतून करत असतो. म्हणजे मी कविता करतो म्हणजे एक प्रकारे श्रमच करत असतो. कवी काय काम करतो अशी आपल्याकडे एक पूर्वी विचारलं गेलं होतं. तर कवी हे सगळं जे काम करत असतो ते सुद्धा मानवी जगण्यासाठी आवश्यक असलेलंच काम आहे. जितकं गहू पिकवणं आणि तांदूळ पिकवणं महत्वाचं आहे तितकंच तुकारामाची अभंगवाणी,
किंवा ज्ञानेश्वराची ओवी किंवा बहिणाबाई चौधरींची गाणी ही सुद्धा आपल्या विकासासाठी आवश्यकच आहे. खूप छान सर. मी अस्मिता चौगुले तुम्हाला विचारू इच्छिते की आतापर्यंत अनेक सामाजिक बदल झाले, ते चांगले किंवा वाईट व त्यांचे परिणाम त्याबद्दल तुमचं मत. परिणाम चांगले किंवा वाईट किंवा त्याची सरासरी काढून वाईट म्हणायचं किंवा सरासरी काढून चांगलं म्हणायचं असं काही करण्याची गरज नाही. वाईट गोष्टी असतात त्या एका प्रकारे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याला ताप देणाऱ्याच गोष्टी असतात. तर त्याचे परिणाम वाईटच होणार ना. त्यातून काय म्हणजे तुम्ही जर कडुलिंबाचं झाड लावलं तर त्याला सफरचंद येणे शक्यच नसतं. त्यामुळे तुम्ही कोणती झाडं लावता, काय कशाचा, कडुलिंबाचाही उपयोग आहे आणि सफरचंदाचाही आहे. त्यामुळे दोघांमध्ये काही चांगलं वाईट असू शकतं. किंवा आपण आता परदेशातून आलेली अनेक झाडं आपण आपल्या इथे लावतो कारण की सोयीची असतात. तर त्यांचा एक पर्यावरणाशी संबंध असतो ना. त्यामुळे तुमच्या पर्यावरणाला, तुमच्या जमिनीला, तुमच्या काळाला अनुरूप असंच तुमची सगळी निवड व्हायला हवी. म्हणजे ही निवड अशी कालातीत नसते. म्हणजे आत्ता एक निवड केली की ती निवड तुम्ही पुढे 200 वर्ष वापरा अशी नसते. निवड एका विशिष्ट भूगोलाच्या टप्प्यावरती, एका काळाच्या टप्प्यावरती आणि एका समाजाच्या टप्प्यावर असते. त्यामुळे सगळी ही समाजातली जी वाढ होत असते ती कमी जास्त अशी जगभर होत असते. म्हणजे ती एकसारखी समान पातळीवर तर येत नाही. त्यामुळे परिणाम चांगले किंवा परिणाम वाईट असं न बघता त्या परिणामांचं त्या काळाचं त्या प्रदेशाचं एक स्थान असतं. म्हणजे समजा आपल्याकडची जाती व्यवस्था असेल तर आपल्याकडे जाती व्यवस्था ही बाधक झाली असेल. पण एखाद्या समाजामध्ये बलुतेदारी सिस्टीम आपल्याला योग्य वाटत असेल तिथे ती, त्यामुळे काळ, प्रदेश आणि तो समाज या तिघांच्या गुंफणीतून जे काही येतं ते त्याचंच चांगलं वाईटपणा ठरवावा. म्हणजे आता अणुस्फोट ही गोष्ट तुमच्यापैकी कोण चांगलं म्हणणार मला सांगा. काय केलं अणुस्फोटाने भलं? काहीच केलं नाही. बिचारा त्या नोबेल नावाचे ज्याने ते सगळं शोधलं त्याला बिचाराला पश्चाताप झाला की मी हा शोध का लावला. त्या शोधाचे काही चांगले उपयोग होते ना, पण ते आपण कमी करून घेतले. आणि आपण उगीच म्हणजे जर धड आपण पृथ्वीवरच्या माणसांचं काय भलं करू शकत नाही तर आपण मंगळावर जाऊन तिथली परिस्थिती कशाला बिघडवायची, काही गरज नाही ना. तर असं सगळं चाललेलं. ही सगळी व्यवस्थेची जी तुमच्यावर गारूड करण्याची विलक्षण ताकद आहे, त्या ताकदीबरोबर या सगळ्या तरुण मुलांनी संघर्ष करत राहिला आणि ती ओळखायला हवी आपण की कशाने काय होत आहे. आपण फार हट्टी असण्याचीही गरज नाही आणि फार हतबल असण्याचीही गरज नाही. आपण त्याच्या मध्यावर कुठेतरी असायला. सर, तुम्हाला मी वाचवते ही कविता कशी सुचली? अरे बापरे, काय हो कविता, काय अशी काय कविता सुचते? बघतो ना मी, तुम्हाला सगळ्यांना बघत असतो ना, त्यामुळे तुम्हाला बघितलं की मला कविता सुचते असं म्हणता येईल. कविता सुचण्याचा काय विषय, कुठेतरी एक पॉइंट असतो किंवा एक बिंदू असतो, त्या बिंदूला धक्का बसला ना की मग तुम्ही कविता लिहिता. तसा ह्या कवितेसाठी तसा कुठेतरी मला त्यावेळेला एक जोरदार धक्का बसलेला असणार, त्यामुळे मला इतका राग व्यक्त करावा लागला ना. त्यामुळे एक झटका तुम्हाला मिळावा लागतो. वाल्मिकीला का सुचला सगळे क्रौंचवादाबद्दल? तर त्याने क्रौंच मिथुनाचा म्हणजे क्रौंच मिथून चाललेला असताना त्या निषादाने बाण मारला, ते दुःखच होतं ना. त्यामुळे वाल्मिकीचा हृदयातला एक जो कणवेचा भाग होता तो कुठेतरी डिस्टर्ब झाला. प्रत्येक कवी तसाच होतो. मी तसा डिस्टर्ब झालेला आहे, असमाधानी आहे. सर, कविता कशी सुचली किंवा हे आपण सांगितलं, पण त्या कवितेला आपण मी वाचवतोय हे शीर्षक दिलं. त्या कवितेला मी वाचवतोय, खरोखर हे शीर्षक खूपच तसं मनाला भावणारं आणि एकूणच समाज व्यवस्थेवरती परिणाम करणारं असं हे शीर्षक आहे. त्या शीर्षकाबद्दल काय सांगा? मी वाचवतोय या शीर्षकाबद्दल काय सांगा? शीर्षकचा कवितेला योग्य आहे असं
म्हणता येईल. मी माझ्या परीने जो प्रयत्न कवितेतून करतो आहे त्याचा एक बिंदू आहे तो मी वाचवतोय सगळ्यापासून. आणि कविता वाचवणं ही माझ्यासाठी त्यावेळेला मला वाटतं जेव्हा कधी मी ती लिहिली त्यावेळेला मला ते वाटत होतं की कविता वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं ना इथे आता तुमच्या समोर जी मुलं आहेत ना त्यांनी सुद्धा कविता लिहायला हव्यात. त्यांनी कविता लिहायला हव्यात, कविता वाचायला हव्यात. त्यांनी तुमच्या प्रत्येकाच्या घरात बाकी पुस्तकं ठेवा किंवा ठेवू नका, पण किमान श्यामची आई आणि तुकारामाची गाथा ही दोन पुस्तकं तरी घरात ठेवलेत ना तरी आपल्या मुलांमध्ये खूप सुधारणा होईल. आणि पण तुकारामाच्या गाथा मला काय कळत नाही, तुकारामाच्या गाथेची प्रत सरकारने इतकी स्वस्त देऊन सुद्धा तुम्ही एक तुमच्या पायातला बूट घ्यायचा असला तर 500 कदाचित मी जुनीच किंमत सांगत असेल, आता त्यापेक्षाही जास्त पडत येतील, त्यासाठी तयार असता. त्यामुळे काय मला अशा खूप गोष्टी आहेत सगळ्या सगळ्या अशा इतक्या दुरून मला तुमच्याबरोबर बोलणं जरा कठीण आहे. कधीतरी आपण सांगलीला प्रत्यक्ष भेटू आणि जरा अधिक भिडू सगळ्या व्यवस्थेला, म्हणजे मग आपल्याला काही जरा जरा आजचा सगळा संताप आणखी चांगल्या प्रकारे व्यक्त करता येईल. सर, जेव्हा तुमची मी वाचवतो ही कविता पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आली तेव्हा तुम्हाला कसे वाटले? मला आनंद झाला. ती कविता आली नसती पाठ्यपुस्तकात तर मी तुमच्याबरोबर बोलायला आज आलो नसतो ना. तुम्ही काय मला माझ्या स्वतंत्र कवितेबद्दल बोलायला संधीच दिली नसती. त्यामुळे तुमच्याशी इतक्या सगळ्या मुलांशी मला बोलता आलं, ह्याच्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाचा मी आभारीच आहे. चांगलं झालं. आता तिथे ती आली कशी, कोणी आणली काय हे याच्यात मी जात नाही, पण बरी गोष्टच घडली ना. म्हणजे माझ्यासारख्या आणखी जर 15 कवींच्या तरी कविता आल्या असत्या तर आणखी बरं झालं असतं. त्यामुळे पाठ्यपुस्तकांचं मी तर आभारी आहेच, पण पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणाही व्हायचं असं मला वाटतं. तेही आपण करूया. तुम्ही खूप काम करता हो, मला बरं वाटतं. तर तुमचं इतकं सगळं काम चाललेलं आहे, त्या कामात मला तुम्ही लहानशी संधी दिली सहभागी व्हायची, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी अतिशय मनमोकळेपणाने विनम्रपणे तुमच्यासमोर व्यक्त करतो की मला तुमच्यासमोर इथे बोलण्यात खूप आनंद झाला. तुम्ही एवढी मेहनत घेताय कवितेसाठी, वाचनासाठी, लिहिण्यासाठी, ही मला ही अपूर्वाईच आहे माझ्यासाठी. म्हणजे मला अशा शाळा पाहता येत आहेत, हे माझ्या कवितेने मला दिलं हे तर खरंच आहे. मी ही कविताच लिहिली नसती तर हे सगळं घडलं नसतं. त्यामुळे माझी कविता मुळाशी आहेच, पण तुमचे सगळ्यांचे श्रम आहेत ना. तुम्ही सगळ्यांनी इतके श्रम करून कष्ट करून मला फोन करा, इलाला फोन करा, इतकं सगळं करून हे सगळं जुळून आणलं, ही काय लहान गोष्ट वाटत नाही मला, खूप मोठी गोष्ट आहे. फक्त ही मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांनी त्यांच्या पुढल्या आयुष्यात टिकून धरावी आणि संघटित होण्याची एक ताकद मिळवावी. सरांनी मी वाचवतोय या कवितेचं अभिवाचन करावं. हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. हाकेतून हद्दपार होते आई. कलईची झिलाई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या दगीवर रटटणारी आमटी, राखेसहित दुरावली गॅसच्या शेकडीवर. हाकेतून हद्दपार होते आई. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली, बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता, आधीचे मातीतले खेळ. हाकेतून हद्दपार होते आई. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. हाकेतून हद्दपार होते आई. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते,
शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. मी वाचवतोय माझी कविता, मी वाचवतोय माझी कविता, आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत मी वाचवतोय माझी कविता. हाकेतून हद्दपार होते आई. धन्यवाद सर. शेवटी जाता जाता आम्हा विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? लढा, लढ्यासाठी तयार राहा. काळ मोठा कठीण आलाय. मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं असं करू नका. मलाही प्रश्न विचारा. तुम्हाला सतत आयुष्यात प्रश्न विचारता आले पाहिजे. प्रश्न विचारण्याची क्षमता आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत संपू नका. प्रश्न विचारा. खरंच खूप छान. मी वाचवतोय या कवितेच्या माध्यमातून का होईना सर आज आम्हाला प्रत्यक्ष भेटले, त्यांच्याशी सुसंवाद साधता आला. तुमच्या दोघांचेही खरं तर आभार मानावे तितके कमीच आहेत. शेवटी आभार मी आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी आनंदी साळुंखे हिला निमंत्रित करते की तिने आदरणीय सतीश काळसेकर सर आणि इला या दोघांचेही आभार व्यक्त करावेत. आज आंतरजालाच्या माध्यमातून लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत सर तुम्ही आज उपस्थित राहून आमच्याशी सुसंवाद साधलात, आमच्याशी हितगुज केली, त्याबद्दल तुमचे आभार. मी वाचवतोय या कवितेच्या मार्फत तुम्ही आम्हाला साध्या सरळ ओघवत्या भाषा शैलीमध्ये मार्गदर्शन केले. सध्याच्या भोवतालच्या सामाजिक स्थितींचे चित्रण या कवितेत केलेले आहे. सर कोणत्या परिस्थितीतून आले, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, कविता कशी लिहावी, कवितेमुळे भोवतालची स्थिती समजते इत्यादी सांगितले. त्यांची ही कविता छंदमुक्त कशी आहे हे त्यांनी पटवून दिले. आई कशी हरवत चालली आहे, पूर्वीचा गावगाडा बंद झाला आहे, मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष, यंत्राने हिरावून घेतलेल्या माणसाच्या संधी, मॉलचे अतिक्रमण याबद्दल आपले विचार मांडले. आणि एकत्र या, आपली संस्कृती आता हरवत चालली आहे, तिला जपण्यासाठी वाचवण्यासाठी संघर्ष करा हा असा संदेश दिला. त्याबद्दल सर तुमचे आभार. उपस्थित असलेल्या इरा गोरे यांनी सरांचा उत्तम असा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. खरं श्रेय मी सगळ्या तुम्हाला देईन. तुम्ही जर मला बोलतं केलं नसतं तर मी बोललोही नसतो ना. त्यामुळे तुम्ही मला बोलतं केलं, काही अलीकडचे पलीकडचे प्रश्न विचारले, त्यामुळे माझंही डोकं जरा नाही तर बधीर झालेलं असतं ना. त्या बधीर डोक्याला चालना मिळण्यासाठी हे गरजेचं होतं. ते मला तुम्ही सगळं दिलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. हिला तर काय माझी नातच आहे, त्यामुळे तिचे आभार तर आहेतच आहेत, पण तुमचे सगळ्यांचे आभार. आणि मी एक विद्यार्थी म्हणून तुम्हा विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छिते की खूप अभ्यास करा, खूप खेळा, नाहीतर मग ते अभ्यासाची मग मजा निघून जाईल जर तुम्ही खेळला नाही तर. त्यामुळे भरपूर खेळायचं आणि भरपूर अभ्यास करायचा. खूप छान संदेश. नाही ग, खूप छान संदेश इलानं या वेबिनारच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना दिला. आदरणीय काळसेकर सर आणि इला, आपण या आंतरजालाच्या माध्यमातून मी वाचवतोय या कवितेबद्दल आमच्याशी तुम्ही खूप छान संवाद साधलात, खूप छान आमच्याशी गप्पा मारलात. धन्यवाद सर आपणाला आणि इलाला सुद्धा, कारण इला आता PhD करते आहे आणि त्या PhD मध्ये तिला घवघवीत यश मिळो यासाठी आमच्या प्रशालेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आपणाला पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुनश्च एकदा आभार आणि धन्यवाद सर. धन्यवाद इला. थँक्यू.